कारण नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये थेट उमेदवारावरती बंदूक रोखली आहे। नाशिकच्या सातपूरमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावरती बंदूक रोखत प्रचाराला न फिरण्याची धमकी दिली आहे। या घटनेनंतर जमावानं बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय। बंदूक रोखणारा युवक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातोय। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केलाय। आणली आहे बंदूक इथं प्रबुद्ध नगर मध्ये हे उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक। हा पोरगा जो बंदूक ताणणारा ही बंदूक आहे हे ताणत होते समाधान आयरनवर। हाय तो पोरगा पाय काढ रे हे समाधान आयरे गागू नको तू गागू नको। हे लोक आहे जे त्यांचे साथी समर्थक कोण येते त्याचे हे लोक आहेत ते हे पोरं आणि ते साथी येते म्हणताय त्याला सोडा काय ते बसून बघू आणली आहे बंदूक। किरण ताजने आपले प्रतिनिधी आपल्याला या घटनेसंदर्भातले अधिकचे तपशील देतील। किरण, प्रचार करू नये म्हणून थेट बंदूक रोखली जाते, कुठपर्यंत मजल गेली आहे या कार्यकर्त्यांची? आपल्याला माहिती आहे की प्रचारामध्ये अनेक उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे फंडे राबवले जातात, मात्र थेट अशा पद्धतीने उमेदवाराला धमकावण्याचा हा प्रकार नाशिकमध्ये घडलाय। नाशिकच्या प्रभाग 11 मधील हा संपूर्ण प्रकार आहे। आम आदमी पार्टीचे उमेदवार जे आहेत समाधान आहिरे त्यांच्यावर थेट बंदूक रोखल्याचा हा संपूर्ण प्रकार आहे। आरपीआयचे प्रकाश लोंढे यांच्या कार्यकर्त्यानं ही बंदूक रोखल्याचा त्यांचा आरोप आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रचार करू नये अशा स्वरूपाची धमकी देखील दिल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो आता नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये व्हायरल झालेला आहे। पोलिसांकडून देखील याबाबतची दखल घेण्यात आलेली आहे। मात्र ज्या वेळेला हा संपूर्ण प्रकार घडत होता त्यावेळेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगला चोप दिलेला आहे आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन देखील केलेला आहे। आता पुढील जो तपास आहे तो सातपूर पोलिसांकडून केला जातोय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं किती तथ्य आहे, नेमका हा बंदूक रोखण्याचा प्रकार कशासाठी घडला याचा संपूर्ण खुलासा आता पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। त्यामुळे नेमका हा प्रकार कशामुळे घडला आणि कशामुळे बंदूक रोखली गेली याचा पुढचा सविस्तर तपास पोलीस करतायत।